शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे की ICL जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्या नवीन तंत्रज्ञानाअंतर्गत वेगवेगळ्या विद्राव्य खतांच्या ग्रेड आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. अशाच प्रकारे एक नवीन विद्राव्य खतांची ग्रेड आपल्यासमोर सादर करण्यास मला आनंद होत आहे आणि त्या ग्रेडचं नाव आहे 750-7+2 झिंक. ही ग्रेड फर्टिफ्लो तंत्रज्ञानाअंतर्गत तयार करण्यात आलेली आहे आणि या फर्टिफ्लो तंत्रज्ञानाअंतर्गत ज्या काही ग्रेड आपण तयार करतो त्यामध्ये सुसंगतता ही आपण प्रामुख्याने पाहत असतो आणि या ग्रेडमधला स्फुरद हा जस्तासोबत सुसंगत असल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये ही ग्रेड तयार करण्यामागचा जो उद्देश आहे तो प्रामुख्याने सुरुवातीच्या एस्टॅब्लिशमेंटच्या अवस्थेमध्ये, म्हणजे जेव्हा रोप अवस्था आणि रोप जमिनीमध्ये स्थिर होण्यापर्यंतची जी अवस्था आहे, म्हणजेच कमीत कमी रोप लागवड केल्यापासून ते 30 दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये यामधला स्फुरद हा प्रामुख्याने मुळांची योग्य प्रकारे वाढ करण्यासाठी आणि यामध्ये असलेला जो झिंक आहे तो प्रामुख्याने जी शेंडावाढ आहे, जी शेंडावाढ प्रामुख्याने या झिंकच्या माध्यमातून जिब्रेलिक ॲसिडची जी निर्मिती होती त्या माध्यमातून आपल्याला शेंडावाढ योग्य करण्यामध्ये व्हावी. त्याचबरोबर मुळांवरती सायटोकायनिनची निर्मिती होऊन या मुळांमधलं सायटोकायनिन जे आहे उत्पादनक्षम वाढीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊन उत्पादनक्षम वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे व्हावी, म्हणजेच फुलधारणा फळधारणा ही अतिशय चांगल्या प्रकारे व्हावी. म्हणून ही 750-7+2 झिंक ही ग्रेड, या ग्रेडचा वापर कसल्याही प्रकारे विचार न करता 7 ते 10 दिवसामध्ये पहिल्यांदा उपयोग करावा, कमीत कमी 5 किलो जास्तीत जास्त 7 किलो. त्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये दुसऱ्यांदा याचा वापर करावा आणि तिसऱ्यांदा 25 ते 30 दिवसामध्ये या ग्रेडचा वापर केला तर निश्चितपणे या 3 ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला जिब्रेलिक ॲसिडची निर्मिती, सायटोकायनिनची निर्मिती, त्याचबरोबर मुळांची योग्य प्रकारे वाढ आणि जमिनीमध्ये रोप अतिशय चांगल्या प्रकारे स्थिर होऊन जलद गतीनं वाढीला लागणं हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थोडक्यात जर का कुठलीही शर्यत जिंकायची असेल तर ती शर्यत जिंकण्यासाठी चांगला स्टार्ट घेणं आवश्यक असतं आणि तो चांगला स्टार्ट घेण्यासाठी या ग्रेडचा वापर 7 ते 10 दिवसामध्ये, 15 ते 20 दिवसामध्ये किंवा 25 ते 30 दिवसामध्ये असे 3 वेळेस जर आपण केला तर अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत झाड जे आहे, रोप जे आहे ते आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकू. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी फुलगळ होत आहे किंवा फळगळ होत आहे आणि ही फुलगळ फळगळ होण्यामागचं जे कारण असतं ते म्हणजे काय की त्या ठिकाणी जस्ताची उपलब्धता ज्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी फुलगळ आणि फळगळ ही त्या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ही फुलगळ आणि फळगळ जर रोखायची असेल तर परत या ग्रेडचा वापर 750-7+2 झिंकचा वापर त्या ठिकाणी आपण करू शकता. म्हणजेच प्रामुख्याने ट्रान्सफॉर्मेशन फेज ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच फुलधारणेकडून फळधारणेकडं जेव्हा एखादं झाड जात असतं त्या कालावधीमध्ये परत या ग्रेडचा वापर कमीत कमी 5 किलो जास्तीत जास्त 7 किलो प्रति एकरी याप्रमाणे करावा. आणि ह्या वापर केल्याच्या नंतर जी सुरुवातीची वाढ आहे त्याचबरोबर फुलगळ फळगळ जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे त्यावरती निर्बंध आपल्याला घालता येतील आणि सुरुवातीची वाढ जी आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. त्यामुळे या 750-7+2 झिंकचा वापर प्रामुख्यानं एस्टॅब्लिशमेंटच्या पिरियडमध्ये आणि फुलधारणेपासून फळधारणा होत असतानाच्या कालावधीमध्ये जर का वापर केला तर निश्चितच त्याचा उत्पादनावरती अतिशय चांगला अनुकूल परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मला वाटतं ही अतिशय वेगळी नाविन्यपूर्ण ग्रेड ICLने आपल्याला दिलेली आहे. याचा उपयोग आपण निश्चित कराल ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.